हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर कस्टमर आलेले आहेत आणि माझे मिस्टर बोलत आहेत त्यांच्याबरोबर. कोंबड्यांचं गिराईक झालेलं आहे आणि गिराईक झाल्यानंतर मी आलेले आहे घरामध्ये. पण त्याच्या अगोदर जेव्हा हे दोन जेंट्स आलेले होते, हे दोन भाऊंनी जेव्हा कोंबड्यांना सांगितलं की आम्हाला कोंबडे पाहिजे आहे म्हणून, म्हटलं की आहे दोन दोन तर होतेच, पण पकडायला ना मला नाही जमणार. कारण तेवढाच माझा चान्स असतो की एनर्जी जी होती ना ती माझी खूप डाऊन होते कोंबडा पकडण्यासाठी, किंवा मी जास्त पकडतही नाही आहे, पकडून घेत असते मी. आणि आमचे जिथे जे वर्कर मॅन आहेत ते पण माझे इथे कोंबडे पकडून देतात. तर बघा, हा किती सुंदर कोंबडा आहे आणि याच्यापेक्षाही एक सुंदर कोंबडा आहे. तो पण आता तुम्हाला मी पकडल्यानंतर दाखवणार आहे. एक झालेला आहे, यांना पाहिजे होते दोन कोंबडे, तर एक पकडलेला आहे यांनी. आणि खूप ॲक्टिव्ह आहेत हे, जे असतील ते माझ्या ओळखीचे तर इथे कोणीच नसतात. तर खूप जणांचं म्हणणं आहे की खूप रिस्की काम आहे हे, आणि तू हे काम करते आहेस कोंबडे पकडून देण्याचं. म्हणजे मी कोंबडे नाही पकडत आहे, पण कुणी जेंट्स म्हटल्यानंतर खूप रिस्की आहे, ओळखीचे नसतात. ते खरं आहे, पण बरेचसे माणसं जे आहेत ना, तर हे चेहऱ्यावरून कळतात की ओके ओके आहेत, आपले भाऊसारखे आहेत, आपल्या काकांसारखे आहेत, आपल्या चुलत्यांसारखे आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि माझ्यासाठी आत्तापर्यंत देवाने सगळी चांगली माणसं इथे पाठवलेली आहेत. त्यामुळे मी एवढा जर विचार करत बसले ना, तर मग हा बिझनेस एकदम बंद होऊन जाईल. आणि मग मला माझे मिस्टर जे असतात तेही घरी माझ्याबरोबर असतातच. कधी कधी असतात, कधी कधी नसतात. आणि तरी देखील मी कधी कधी गेटवर न देत असते. म्हणजे माझी स्वतःची प्लॅनिंग ठरलेली असते फ्रेंड्स. आता यांनी बघितलेला आहे एक दुसरा कोंबडा. आता दुसरा कोंबडा पकडण्यासाठी त्यांनी जे आहे, आम्हाला तो कोंबडा पोल्ट्रीमध्ये घालायचा होता. कारण पोल्ट्रीमध्ये एकदम पकडला जाणार होता. म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे. मग मी गेट जे आहे ना व्यवस्थित बंद झालं होतं, त्याला उघडावं लागणार होतं. कारण गेट पुन्हा बंद झाल्यावर कोंबडा लगेच जाणार नव्हता तिथं. म्हणून मी काय केलं की गेट उघडलं जरासं, आणि आता कोंबडा तिथे जाईल अशी जागा केलेली आहे. कारण हवेने ना गेट लगेच बंद होत असतं, आणि कोंबडे तिथून जायला जरा कमी जागा असल्यामुळे सगळे एकदम जात नाही. तर हा जो कोंबडा आहे ना, तर तो आम्ही सगळ्या पूर्ण 20 गुंठ्यामध्ये पळवलं ह्या कोंबड्याने आम्हाला. म्हणजे मी तर काही जास्त पळले नाही आहे, पण मग ते दोघं ज्यांना कोंबडा पाहिजे होता ना, तर ते खूप ते पळत पळत त्यांनी कोंबडे जे आहे ना पोल्ट्रीमध्ये इथे घातलेले आहेत. खूप मेहनत केली बिचाऱ्यांनी, आणि खूप खूप वेळ गेला. तर हे असं एकच कस्टमर नाही आहे फ्रेंड्स, खूप असे कस्टमर आहेत की त्यांनी स्वतः कोंबडे पकडले आहेत आणि घेऊन गेलेले आहेत. कारण कोंबडा पाहिजे असतो, आणि कोंबडा पकडायचं काम हे जे आहे ना एकटं माझं नाही आहे, किंवा आमच्या दोघांचं पण नसतं. आणि मुळामध्ये आम्हाला तर हे कोंबडे आमच्याच हाती लागत नाही आहे असं होतं. कोंबडे पकडणं खूप रिस्की आहे. रिस्की म्हणजे कसं होतं, माझ्या तर एकदा हाताला एवढं लागलं आहे 2-3 दिवसापूर्वी, की पूर्ण नख जे आहे पूर्ण असं रक्त रक्त झालं आहे हातामध्ये. पंजा जो आहे कोंबड्यांचा तो पूर्ण उठलेला होता. त्याचा मी व्हिडिओ नाही काढला. काय म्हटलं कशाचा पण व्हिडिओ काढायचा, आता हातात इतकं रक्त आलं होतं हाताला. पण मी तो कोंबडा पकडला, आणि त्याला पकडता पकडता मला क्रॅश केला. म्हणून मला भीती वाटते कोंबडा पकडायची. आणि पहिल्यापासून जे आहेत खूप मी कोंबडे पकडायचे. पण हे चतुर कोंबडे आहेत, हे हाती लागायला नको नको म्हणतात. तर आता म्हटलं की चला बघूया इकडनं हाती लागतो की तिकडनं. आणि इतका सुंदर कोंबडा होता ना फ्रेंड्स, माझा फेवरेट कोंबडा. मला तर मनात नाही 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 चालू होतं की नको, किती देखणा कोंबडा आहे, माझा फेवरेट कोंबडा आहे. मी सारखं त्यांना म्हणायचे नाही खूप छान आहे हा कोंबडा, खूप छान. त्यांचे काय छान आहे, छान छान काय नसतं, आता त्याचं त्याला आम्ही कापणार आहोत असं बोलायचे होते. तर म्हटलं हा कोंबडा खूप सुंदर आहे आणि याचं देखणं रूप आहे. तर मला वाटायचं ते म्हणतील की मग मी दुसरा पकडू, पण असं काही झालं नाही. कारण त्यांना कोंबड्यांशी घेणं देणं होतं, कोंबडा किती देखणं याच्याशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं. मुळात म्हसोबासाठी इथे आपले कोंबडे कापले जातात असं त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला देवासाठी पाहिजे आहेत. आणि मग फायनल कोंबडे झाले होते. आणि हे शेवटचे 2 कोंबडे होते मोठे जे द्यायचे होते ते. त्याच्यानंतर आता फार्मवर एवढे मोठे कोंबडे नाही आहेत, फार्मवरचे कोंबडे खूप कमी आहेत आता. आता हेच कोंबडे होते, एक पकडलेला आणि आणखीन एक, तेही कस्टमरांनी पकडला म्हणून त्यांना देण्यात आला होता. आता जर कस्टमरांनी नाही पकडला तर मग तो आम्ही तसेच ठेवणार होतो. कारण शेवटचा म्हणजे मंगळवारचा, आणि आता श्रावण चालू होणार आहे ना, तर त्याच्यामुळे. तर हे आतमध्ये कोंबडा गेलेला आहे. आता हे पकडणार आहे आतमध्ये तो कोंबडा. तर चला आपण आतमध्ये कॅमेरा घेऊन जाऊया. तर खूप काळजीपूर्वक भाऊने दरवाजा इथे बंद केलेला आहे, कारण त्यांना पण कळलेलं आहे की कोंबडा पुन्हा बाहेर जाऊ शकतो म्हणून. मग आता कोंबडा पकडायचं जे काम आहे हे यांचं पुन्हा चालू झालेलं आहे. तर बघा दोघातून कोण कोंबडा पकडतं ते आता मी इथून बघणार आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून. कारण मला तसंही दिसतंय, पण मग मी कॅमेरा कुठं ठेवला आहे हेच मला कळत नव्हतं. तर बघा आता हा कोंबडा इतका शातीर आहे, खूप चालाक आहे बिचारा. आता खूप सुंदर कोंबडा गेला माझ्या पोल्ट्री फार्मवरनं. असेच सुंदर सुंदर कोंबडे माझ्या फार्मवरती यावेत असं मला वाटतं की, आणि मी ते राखून ठेवावे. नंतर मी ते करणारच आहे.
पकडला यांनी हा कोंबडा. मला तर लक्षातही नाही आलं की यांनी हा कोंबडा कधी पकडला. आता माझ्या मनात एक प्रश्न चालू आहे की हा कोंबडा यांच्या हातातून घ्यावा आणि याचा एक सेपरेट व्हिडिओ काढावा, पण हिंमत होत नाही आहे. त्यांना कळलं तर ही व्हिडिओ कशासाठी काढते आहे काय आहे, तर म्हटलं थांबून घ्यावा. आता हा कोंबडा जो आहे पकडायचा तर आहे, व्हिडिओ तर काढायचा, मी कसा काढू याचा व्हिडिओ. इथून तिथून माझं डोकं काही चाललं नाही आहे की मला माझी हिंमतही नाही झाली की तो कोंबडा देता का. त्यांच्या हातातून मला तो कोंबडा घ्यायचा होता, पण मी हातातूनही नाही घेतला, कारण म्हटलं नको कशाला घ्यायचा हातातून, जाऊ दे त्यांच्याकडे आहे तेच. मग मी माझ्या तिथे माझ्या मिस्टरांना आवाज दिला, माझ्या नवऱ्याला मी बोलवून घेतलं तिथं आणि असं म्हटलं इकडून असं काय म्हणतात ना खानाखुणीमध्ये मी म्हटलं चला आता कोंबड्याचे पाय बांधायचे. त्यांना कळलं आणि ते आले. तर बघा किती छान अशी देखणी 2 कोंबडे आहेत आणि दोघंही किती सुंदर आहे. तो पलीकडचा कोंबडा आहे ना, तो माझा खूप फेवरेट होता. जरा वेगळा होता, वेगळा टाईपमधला होता आणि देखणा दुखणं तसे माझे फार मोठे सगळेच कोंबडे छान होते. पण आता इतके कोंबडे झालेत ना, पुन्हा लहान कोंबडे मोठे झालेले आहेत. एवढे मोठे नाही आहे पण जरापैकी आहेत मोठे, मग ते विकायचेच आहेत. म्हणून मोठे कोंबड्या आता मारतात ना कोंबड्यांना लहान आहे, म्हणून मग हे मोठे सेल करायचा आम्ही निर्णय घेतला. तर आता इथे पाय बांधायचे म्हटल्यानंतर ना, तर सुतळी वगैरे पाहिजे, पण आता आमच्याकडे सुतळी पण नाही आहे. आम्ही जे नायलॉनची दोऱ्यानेच पाय बांधतो आहे. ते जरा रिस्की आहे, निसटतं त्याने. आणि 1-2 तुकडे सुतळीचे सापडले की आम्ही त्यांनी पण बांधतो. जसं आमच्याकडे उपलब्ध असेल मटेरियल ते आम्ही बांधतो. तर आता ती वेळ आलेली होती की मला हा कोंबडा हातात घ्यायचा होता आणि माझा नवराही तिथंच होता. मग माझ्याकडे चान्स होता की हा कोंबड्याचा एक व्हिडिओ काढायचा म्हणून. पण मग आता म्हटलं नको हे ओरडायला मध्येच की कशाला पाहिजे कोंबडा, कशाला हातात धरायचा, असं यांचं असतं, यांना आवडत नाही आहे. तर त्यामुळे मी म्हटलं प्लीज एवढा कोंबड्याचा व्हिडिओ हातात घेता का. आणि त्यांनी ऐकलं बघा. त्यांनी ऐकलं ना, मग मी बोलत होते त्या कोंबड्याबरोबर त्यांच्याशी, तर तो इतका रागवला माझ्यावरती, बघा कसं धावला माझ्यावरती. आणि खूप चिडलेला आहे तो, कारण त्याला वाटलं की ही मला पाठवती आहे. मी त्याला खूप जीव लावायचे आणि ही मला पाठवती. खूप ओरडत होता बिचारा आणि त्याचा व्हिडिओ आहे मी असा काढलेला आणि मला व्हिडिओ काढायचं होतं, ते माझं कंप्लीट झालेलं आहे. तर फ्रेंड्स आता फक्त 2 कोंबडे राहिलेले आहेत आपल्या फार्मवरती. सगळे कोंबड्यांचा लॉट आपला सेलिंग झालेला आहे. करायचा नव्हता सेल, पण मी म्हटलं की 1 महिन्याचं जे पुढं खाद्य आहे कोंबड्यांचं ते तर आपल्याला कव्हर करावं लागणार आहे. म्हणून आम्ही ते अचानक डिसिजन घेतला की 8 दिवसामध्ये आम्ही कोंबडे सेल केले. नाहीतर आम्हाला कोंबडे बिलकुल सेल करायचे नव्हते. मला हॅचरीसाठी कोंबडे पाहिजे होते, कारण आम्हाला आता श्रावणपासनं अंड्यांची पिल्लं काढायची म्हटल्यावरती नक्कीच आम्हाला जे आहेत कोंबडे लागणार आहे. पण म्हटलं काही हरकत नाही, आता हे कोंबडे मोठे झालेलेच आहे तर हे सेल करूया. आणि कुणालाही मी ह्यावेळी कोंबडा दिलेला नाही आहे, उधार कोंबडा मी कुणाला दिलेला नाही आहे. जे काही दिलं असेल माझ्या मिस्टरांनी दिलं असेल कुणाला, तर मी कुणालाच देत नाही आहे उधार. कारण उधार कशाला कुणाला देत बसायचं असं मला वाटतं. आणि वानुळा तर मी कुणालाच नाही दिलेला. मी पहिलं खूप द्यायची, ही वानुळा हा घेऊन जा, तसाच घेऊन जा, असाच घेऊन जा. अगदी नाही, मी घरापासून तर दारापर्यंत कुणाला, माझ्या रिलेटिव्ह असू द्या, माझ्या खूप लेफ्ट राईट जवळचे असू द्या, कुणालाच आता मी बिझनेस आहे बिझनेससारखाच घेते इथे. आणि त्यामुळे बिझनेस चांगला होतो. कारण काय होतं की आपल्याला मेहनत करायची असते, आपल्याला कष्ट करायचे असतात. आणि कारण याला खूप मेहनत घेतलेली होती, याला माझ्या नवऱ्याची खूप मोठी मेहनत आहे आणि खूप कष्ट आहेत बिचारे त्याचेही. आणि माझं काही फक्त एवढं काम नसतं, पण बरेचसं काम तेच हँडल करतात. औषध पाणी कसं द्यायचं काय द्यायचं ते सांगतात. आणि मला वाटतं की हा बिझनेस मग ते कधी बाहेर गेले ऑफिसला इकडे तिकडे, तर हा मी तसा ठेवायचा आहे आणि कुणालाही इकडे तिकडे बिझनेस होऊन द्यायचा नाही आहे. आता याच्यावरती मी पूर्ण काय म्हणतात ना, माझं ट्रेनच झालेली आहे मी या बिझनेसमध्ये की कसा तो कोंबडा किंवा कशी कोंबडी सेल करायची, कशी अंडे सेल करायची, कशी उधार अंडे देता येणार नाही आहे, किंवा कोंबडी पिल्लं दिल्यानंतर ती उधारीत कशी न जाता, हे खूप महत्त्वाचं आहे या सगळ्याच गोष्टी बिझनेस करताना. तर आता हा बिझनेस मी चोख शिकलेले आहेत. किंवा माझ्याकडनं ना चालू काय होतं की कोणीही येतं आणि घेऊन जातं आणि पैसे नंतर देईन असं सांगतं. कुठलीही वस्तू असू द्या, माझ्या घरातली म्हणा, शेतातली म्हणा, कुठलीही असं व्हायचं माझ्याबरोबर. आणि मी काही बोलू शकत नव्हते. पण आता माझ्यात एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे ना की आता कुणी माझ्याकडनं काही वस्तू नेलेली आहे, पैसे नाहीही दिलेले ना, तरी मी आता तो पहिला विषय सोडून दिला आहे. पण इथून पुढे तशा चुका माझ्याकडून होणार नाही आहे याची मी पूर्ण हे शिकलेले आहे की उधार कोणालाच द्यायचं नाही. उधार दिल्यानंतर आपले पैसे आपल्याला खूप मागता तर येतच नाही. काही ठिकाणी तर मागता पण येत नाही आहे. काही ठिकाणी मागूनही उपयोग नसतो, किंवा आपल्याला रोग गिराईक असलं तरच करायचं आहे. तर अशा पद्धतीने माझे जे कोंबड्या या आखाड्यामधले सेल झालेले आहे. आणि हा जो बिझनेस असतो कोंबड्यांचा, हा उधारीचा बिलकुल नसतो. जो कोणी हा बिझनेस करणार असेल तर सुरुवातीलाच मी सांगते की हा बिझनेस खूप जपून करावा लागतो.
उधार करावा लागत नाही आहे आणि पिल्लांचं लहानपणापासून संरक्षण करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर अशा कंडिशन्समध्ये आपण फार्म चालवू शकतो चांगल्या प्रकारे आणि इन्कम घेऊ शकतो चांगला. तर अशा पद्धतीने आता मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. चला तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.